भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुरा कुस्तीचा खेळ सुरू असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जालना येथे पत्रकार परिषदेत केली। जालना शहर महानगरपालिकेत महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार उभे करण्यात आले असून यानिमित्त हर्षवर्धन सपकाळ जालना शहरात आले होते। दुपारी काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सपकाळ यांनी भाजपसह शिवसेना आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे। संकेत आहे आणि भारतीय जनता पक्षही त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देते आणि टीकेला प्रत्युत्तर द्या ना तुम्ही, मात्र पहिले त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा, त्यांचा पक्ष बाहेर काढायला मग उत्तर द्या। आज हे जे आहे ते एकनाथ शिंदेच्या संदर्भात आहे, त्यामुळे ही नुरा कुस्ती जी भारतीय जनता पक्षाची अजित पवार आणि एकनाथ शिंदे सोबत चालली आहे ती या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आली। एवढं सांगतो, विलासराव देशमुख साहेब हे मराठवाड्याचे नेते आहेत, विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत, विलासराव देशमुख साहेब हे भारताचे नेते आहेत आणि अशा आमच्या नेत्याच्या संदर्भात या विकृत मानसिकता बाळगणाऱ्या या पक्षाचा आम्ही धिक्कार करतो आणि हा देश महामानवांचा आणि सर्वसामान्यांच्या योगदानातून घडलेला आहे। याचा या ठिकाणी ही जी कार्यकाळ आणि विकासाचं जे गणित आहे ती अधोरेखित करतो। हा तुमच्या नॉन बायोलॉजिकल माणसामुळे नाही, या इथल्या तमाम लोकांमुळे आहे आणि परंपरेमुळे आहे, हे या ठिकाणी सांगत असताना भारतीय जनता पक्षाचा पुरुष एकदा निषेध। माझी वरिष्ठांकडे तक्रार करावी, काही पुरावे असतील तर जरूर द्यावे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली पाहिजे। आता ब्लॉक अध्यक्षाचा विषय निराळा आहे, यावेळेस प्रदेश 12 नगरसेवकांचा विषय आहे, त्यांनी चूक केलं त्या चुकीच्या अनुषंगाने केलेली कारवाई आहे। साहेब, आतापर्यंत भाजपमध्ये जे चाललं आहे, शिव्या शाप देणं, एक दुसऱ्याचे कुरघोडी करणं, दुसऱ्यांचे नावं मिटवणं, फोटो मिटवणं, हे भाजपमध्ये चालल्याचं तुम्ही सांगितलं। मग आताच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा सुपडा साफ का झाला? आम्ही महाराष्ट्रामध्ये जे लढत असताना, महाराष्ट्रात लढताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचे कार्यकर्ते लढले, एक मोठं गुंडशाहीचं आणि पैशाचं एक वादळ आलं। अशा वेळेस आम्ही बाहेरून आमचा कार्यकर्ता हा तिथे उभा राहिला। एकूण 41 ठिकाणी आमचे नगराध्यक्ष विजय झाले, 76 ठिकाणी आम्ही 2 नंबरवर राहिलो, 1006 नगरसेवक आमचे निवडून आले, त्याच्यात वजा 12 करू शकता आपण आता, पण 1006 आमचे निवडून आले, 2500 आमचे 2 नंबरवर राहिले। हे असणारं आमचं एक प्रगती पुस्तक आहे आणि इतक्या विपरीत काळामध्ये आम्ही लढलो, याकरता आमचं जे कौतुक होत आहे आणि आमच्या संदर्भामध्ये जो सहानुभूती आणि एक जो पाठिंबा व्यक्त होतो तोही आपल्या निर्देशांच्या ठिकाणी आणू इच्छितो। यामध्ये एक विषय जो राहिला तोही आपल्या पुढच्या प्रश्नाच्या आधी मला ती भूमिका सांगू द्या। आम्ही महाराष्ट्रामध्ये युती आणि आघाडीचे जे अधिकार आहे स्थानिक पातळीवर दिलेले होते। महाराष्ट्राची एकत्रित आघाडी झाली नाही, स्थानिक नेतृत्व, स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी निर्णय घ्यावे, या अनुषंगानं महाराष्ट्रातला निर्णय होता आणि महाविकास आघाडी आहे का संपली असंही अनेक जणांना विचारलं होतं, पण तो हा अधिकार जसा आम्ही स्थानिक पातळीवर दिला होता तसा इतर आमच्या मित्रपक्षांनी दिला। समविचारींच्या सोबत पहिले आम्ही जात होतो, या समविचारीमध्ये अधिक एक मित्रपक्ष हा काँग्रेसला मिळाला, वंचितच्या सोबत आम्ही 3 ठिकाणी आघाडीमध्ये लढतोय। या अधिकाराच्या अनुषंगानं स्थानिक खासदार आमचे डॉक्टर कल्याणरावजी काळे यांच्या आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात आमचे मित्रपक्ष उभाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा जालन्यामध्ये आम्ही एकत्रित स्वरूपात लढत आहोत आणि जालन्यामध्ये जो इथला भ्रष्टाचार आहे आणि जालन्यामध्ये गतकाळामध्ये जे झालेल्या काही घटना आहेत, आता ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप इतके दिवस भारतीय जनता पक्ष करत होती, आता त्यांच्याच बॅनरवर त्यांचे फोटो झळकायला लागलेले आहेत। तर हा भारतीय जनता पक्षाचा मानसिक दिवाळखोरी या ठिकाणी जाहीर होत आहे, हे आपल्या निदर्शनास आणून इच्छितो। वर्ल्ड रेकॉर्ड ज्यांना महानगरपालिकेत केलं होतं, एका मीटिंगमध्ये 300 पेक्षा अधिक ठराव ते पारित करण्याचं जे कांड जे झालं होतं, आता त्यातलेच जे सगळे सूत्रधार आहेत हेच आता भारतीय जनता पक्षाच्या विजय करायला सांगत आहेत। त्यामुळे एक थाली के चट्टे बट्टे कसे एकत्र होतात हे या निमित्ताने दिसत असताना जालना सोनेका पालना हे जे जालन्याच्या संदर्भात म्हटलं जात होतं, त्या जालन्यात आल्यानंतर आता धूळ दिसते आहे, त्या जालन्यात आल्यानंतर आता कचरा दिसतोय,
त्या जालन्यात आल्यानंतर आता गटारगंगा वाहताना दिसली आहे. या सगळ्याच्या संदर्भामध्ये इथले नागरिक निश्चित निर्णय घेतील आणि गतवैभव आपलं असणारं नाव हे प्राप्त करून देण्याकरता महाविकास आघाडीचाच महापौर हा जालन्यामध्ये बसेल.